तर जेव्हा स्टोरी सुरू होते तेव्हा दोन पाय भिंतीवरून उडी मार. वाह, काय इंट्रोडक्शन दिलंय. ए तू उंगली नको करू मध्ये. अरे तू गप्प बस ना. हा तू सांग. हा सर. तर ते दोन पाय रस्त्यावर धावत असतात सर आणि झूम केल्यावर कळतं ते दोन पाय मुलीचे आहेत आणि तिच्या मागे आणखीन 4 पाय धावत असतात सर. हा? कदाचित मॅरेथॉनवर बनवताय. त्याच्यानंतर काय होतं? हीच क्युरिओसिटी पाहिजे मला सर. ते 4 पाय आणि आधी दाखवलेले 2 पाय यांच्यामध्ये जोरदार फाईट होते सर. एकदम घमासान युद्ध. अशी फाईट ज्यामध्ये कोणाचाही चेहराच रिव्हील होत नाही, फक्त पाय दिसतात. चेहराच नाही दाखवणार. हा काय पायांमध्येच फाईट? हा. ठीक आहे, पुढे बोलू. नेक्स्ट काय होतं? नेक्स्ट हिरो आणि हिरोईनचा एक ड्युएट. काय ते सुद्धा पायांमध्ये? करेक्ट. मला माहिती होतं याशिवाय दुसरं काही नसणार. नेक्स्ट पायांमध्ये एक सेंटिमेंटल सीन होतो. याचा अर्थ तू सांगतोयस की पायांच्या मधून अश्रू सुद्धा येणार आहे. हा सर, म्हणजे काय 100%. आणि त्यानंतर आपल्या हिरोचे पाय धावत धावत डोंगर दऱ्या नाले पार करत करत एका बिल्डिंग वरून उडी मारतात. अरे असं? आणि तिथेच त्याची चप्पल तुटते. बस हाच आहे आपला इंटरव्हल. हे इथेच इंटरव्हल आहे? चप्पल तुटल्यावर इंटरव्हल? हो म्हणजे काय दादा, चप्पल तुटल्यावर नवीन चप्पल घ्यावी लागेल ना? हो ना ए, सर? ते गप्रे. सर पुढे काय होणार हे मी सांगू का? हा. हो अच्छा, ठीक आहे सांग. हा कोण आहे? अरे नवीन कस्टमर आहे दादा. सर 90. हा घे ना. अरे याच्या तर बनवतो. बघतोय मी तिकडे. चांगली गोष्ट चांगली सांगेल स्टोरी ना? सांगू शकेल का? चाललंय. काय चाललंय याचं? स्टोरी सांगा. इंटरव्हल झाल्यानंतर ते पाय परत धावायला सुरुवात करतील. पळता पळता पूर्ण देशभर फिरतील. काय मी बरोबर बोललो ना? हो भावा, एकदम करेक्ट. ओहो. आणि मग शेवटी तो पायाने सिगरेट पेटवणार. जशी तो पिणार आपण क्लोज करायचं. हा क्लायमॅक्स बरोबर एकदम आहे करेक्ट ना? आहे. पण तुम्हाला कसं काय कळलं? अरे अशा गोष्टी आम्हाला पण आवडतात. चेहरा दिसणार पण नाही आणि क्लायमॅक्स होईल. करेक्ट. करेक्ट, अगदी बरोबर काही बोलला. कळलं नाही. ए, ही काय गोष्ट आहे? मी एक गोष्ट ऐकवतो, ऐका. गोष्टीचा अर्थ काय माहितीये? अशी गोष्ट जी रिअलिस्टिक असेल, आपल्या आजूबाजूला घडत असेल अशी गोष्ट हवी आपल्याला. येस, एक्झॅक्टली. अशीच तर गोष्ट शोधतोय मी. हा ऐकव ऐकव. अशीच एक गोष्ट आहे आपल्या आजूबाजूला घडलेली, एकदम रिअल गोष्ट. हो, यांची गोष्ट रिअल वाटते दादा. तू गप्प बस. जवळपास 30 वर्षांपूर्वी बनवलेला एक बंगला. अरे यार, काय बकवास स्टोरी आहे ही. अरे डायरेक्टर साहेब, अजून तर गोष्ट सुरू पण नाही झाली आहे. एवढी घाई का लागली तुला? ठीक आहे बाबा, ऐकव. गव्हर्नमेंटच्या लिलावात कमी दामात मिळतोय असा विचार करून लंकेश्वर नावाचा माणूस त्या बंगल्याला विकत घेतो. हे कोण लोक आहेत? इथे काय येत आहे? एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही आणि इथं कशाला आलात? आमचाच बंगला आहे सर, नवीन घेतलाय. काय प्रॉब्लेम आहे का?
तुला आवडलं? खूप खूप छान आहे. थँक्यू सो मच. फक्त एवढ्यानेच मी खुश नाही होणार. हो हो डॉक्टर साहेब, पहिले फ्रेश होऊन जा, त्यानंतर आपण सगळं बाकीचं बघू. प्लीज. अरे सोडा. प्लीज. जा जा जा, अरे. लवकर जा. वाव. मी तर रेडी होऊन आलोय. तुम्ही रेडी झाले तर काय, मला पण रेडी व्हायचंय ना. सोडा काही आपलं. हा सारखा सारखा का फोन करतोय? काय म्हणतोयस भावा? मी ऐकलंय तू नवीन बंगला घेतलायस, आम्हाला बोलवलं पण नाहीस. हे वेडिंग अॅनिव्हर्सरीला मालाला गिफ्ट देण्यासाठी हा बंगला घेतलाय बस. तू तर घेणारच भावा, तुझ्याकडे कोणत्या गोष्टीची कमी आहे? तू तर डॉक्टरच आहेस, तरी सुद्धा तू आम्हाला एकदाही पार्टीला बोलवलं नाहीस भावा. वेडिंग अॅनिव्हर्सरीची कोण पार्टी देता का? अरे का नाही, आमच्याकडे तर 13व्याला देखील पार्टी देतात, आणि तुझी तर वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे तरी सुद्धा तू पार्टी देत नाहीस. हे बघ, आम्हाला काहीच माहित नाही, आम्ही येतोय, आम्हाला पार्टी हवी आहे. अरे दारूचं नाव घेतलं ना तर मेलेला माणूस सुद्धा जिवंत होईल. दादा प्रत्येकाची आपली आपली आवड असते ना. कोणाला दारू पिणं आवडतं तर कोणाला दारू पाजणं आवडतं. मला सिनेमा आवडतो आणि तुम्हाला सिनेमा बनवणं आवडतं, आणि डायरेक्टर साहेबांना पायांचा सिनेमा ए आवडतो. तू तुझ्या पुरता बोलणार आहे, मला कशाला मध्ये खेचतो? हा तुझ्या तर भांडू नका. तू सांग तुझी गोष्ट. हे लोक घरी पोचले असतील का? चला एकदा फोन तरी करून बघते. हा फोन का उचलत नाहीये? अरे सारखं सारखं कोण फोन करताय? हो मम्मी. हॅलो. हॅलो. हा मम्मी, बाळा घरी कधी पोचलास? आत्ताच पोचलोय, थोडा वेळ झाला. आणि मला काय करते? हा ती रेडी होते. जरा फोन दे तिला. हा एक मिनिट थांब. कोण आहे? मम्मीचा फोन आहे. ओ आईचा फोन आहे. हॅलो आई. माझा मुलगा जरा निष्काळजी आहे, कधी जबाबदारी घेतच नाही. हो हो. आता तू आहेस ना, त्याची चांगली काळजी घे हा बाळा. चल मग ठेवते आता. हा ठीक आहे आई, काळजी घे हा. ठीक आहे. काय बोलत होती? बाय. ऐक ना, मला माझे मित्र विचारत होते की अॅनिव्हर्सरीची पार्टी वगैरे देणार की नाही. तुझ्या मित्रांना आजच वेळ मिळाला का? अरे मला हे सांग, आज आपली वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे की बर्थडे पार्टी? शी, नेहमी हेच असतं तुमचं. मला ना खूप खूप राग येतोय. मला